ओके. हा. तर पहा, 2 वर्षाचं व्याजावर व्याज मिळतं. मग 26,250 म्हणून 25,000 वजा केले तर काय येतं सांगा विद्यार्थी मित्रांनो मला. 1,250. 1,250. आता आता बारकाईने विचार करा. हा. पहिल्या वर्षी सरळ व्याज होतं 12,500. 12,500 वर किती व्याज लागतंय रे? तर 1,250 व्याज लागतंय. तर 100वर त्या व्याजाचा दर किती असणार आहे? एक्स असणार आहे. कळाली का मांडणी मी काय केली ती? मी केलेली मांडणी कळाली का? अरे कळाली का नाही? हो सर. हो वर्गातले सर, विद्यार्थी कळाली. हो सर. हा. तर पहा, इकडे बाजूला मी जागा करतोय. हा. तर 12,500 सरळ व्याज असताना तर दुसऱ्या वर्षी व्याजावर व्याज लागले 1,250. मग 100ला किती लागेल? 100च्या दराने 100 रुपये किती दर किती असेल त्याचा? तर आपण त्या हिशोबाने लिहू. 12,500 पैकी किती? 1,250. तर 100 पैकी किती? 100 पैकी किती? तिरकस गुणाकार. हा. 12,550 गुणिले 100 बरोबर एक्स गुणिले 12,500. ओके. हे एक भाग भाग जातो बघा. हे दोन शून्य कटले, हे दोन शून्य कटले. ओके. 125 एके 125, 125 एके 125, इथे 10 राहिले 10. एक्स बरोबर 10%. मग दर काय असणार आहे तुमचा? 10%. म्हणजे 12,500 500 रुपयाचं व्याजावर जर 10% व्याज वाढत असेल तर त्याचा दर काय असणार? सगळा 10%च दर असणार. येतं लक्षामध्ये? समजले सगळ्यांना? हो सर. हो सर. घेऊन घ्या मग. हो सर. थोडस नेटवर्क प्रॉब्लेम आहे, रेकॉर्डिंग पण चांगली होत नाही आज. ओके. नेटवर्कचा इश्यू आहे थोडा आज. ओके. हा डाऊट होता. डाऊट आपण घेतलाय. आता याच्या पुढे 26.3 हा स्वाध्याय आपण चालू करतोय. सोपा प्रश्न होता. फक्त प्रश्न सोपा असतो, सोडवायचा कसा याचा विचार करा, तुम्हाला ऑटोमॅटिक उत्तर येत जाईल. हम्म? चला आता याच्या पुढे 26.3 स्वाध्याय आपण चालू करूया. घेतलेलं हे. चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मी हरीश शिंदे लातूरकर या हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोर ऍप मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. जे विद्यार्थी पुढल्या वर्षी आयटी स्कॉलरशिप परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्या हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप बद्दलची माहिती पोहोचवा. ठीक आहे. चला आपण घेत आहोत स्वाध्याय 26.3 त्याचा पहिला प्रश्न. प्रश्न विचारला आहे 2019 ला आठवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये. ओके. काय प्रश्न आहे? हा प्रश्न आहे, सुनीलने अनिलकडून 3 वर्षे वापरलेले एक जुने यंत्र 7,29,000 ला विकत घेतले. जर घसाऱ्याचा दर 10 धरला तर अनिलने ते यंत्र किती रुपयास घेतले होते? आता घसारा म्हणजे काय रे? कोण सांगेल मला वर्गातला विद्यार्थी? अर्जुन जाधव, घसारा म्हणजे काय सांग? घसारा म्हणजे जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो कमी कमी होत जातो. मग आपण दरवेळेस रेट ऑफ इंटरेस्ट पॉझिटिव्ह घेतो. अशा वेळेस रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे दर कसा पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह घ्यायचा? गोरे गोरे सांग. निगेटिव्ह घ्यायचं. निगेटिव्ह घ्यायचा. म्हणजे घसारा जर असेल, घसारा असेल किंवा कमी कमी होत जात असेल त्यावेळेस जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे आर जो आहे तो निगेटिव्ह घ्यायचा. ओके. मग काय काय दिले आपण बघल्यानं मांडूया. ओके. गोरे साहेब आपल्या ऑनलाईनला जॉईन झालीत, वर्गातलं सोडून यात्रा करायला गेलीत गावची. काय बोकडीकडे खाल्लं असेल आज मस्तपैकी. हा. चला. अनिलकडून 3 वर्षे वापरलेले N3 आहे. ओके. एक जुने यंत्र कितीला विकत घेतले? विकत घेतले 7,00,000. सर क्लिअर दिसत अनिलकडून नाहीये. नेटवर्क प्रॉब्लेम आहे आज. मला दिसतंय क्लिअर आता सध्या. हा सर आता दिसतंय.
हा बघा, सुनीलने अनिलकडून 3 वर्ष वापरले एक जुने यंत्र 7,29,000ला विकत घेतले. बर, मग त्याचं पी काय झालं रे? पी झालं 7,29,000. ओके, हे पी झालं. ओके, जर घसाऱ्याचा रेट, घसारा आहे म्हणजे निगेटिव्ह रेट घ्यायचा 10%, निगेटिव्ह 10% असेल तर अनिलने ते यंत्र किती रुपयास घेतले होते? म्हणजे काय काढावं लागेल रे इथं आपलं? सांगा बरं, काय काढायचं? सांग बरं सुरास्कर, काय काढायचंय? प्रिन्सिपल काढायचंय. मग हे 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 अमाऊंट आहे का? हा, बर. सुनीलने अनिलकडून 3 वर्ष वापरलेले एक जुने यंत्र 7,29,000ला विकत घेतले. सुनीलने विकत घेतले. बर, तर अनिलने ते यंत्र कितीला घेतलं असं? बरोबर आहे. म्हणजे सुनीलने अनिलकडून विकत घेतले, सुनीलने विकत घेतलं याला 7,29,000, याचा अर्थ ही अमाऊंट असणार आहे की सुनीलने घेतलेली आहे. परंतु ते अनिलनं किती रुपयाला घेतलं होतं ते काढायचंय. अनिलनं किती रुपये घेतले काढायचं, म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल काढायचंय, पी काढायचंय. आहे यार, कसलं व्याज आहे? आता सगळे व्याजच आहे. माईक म्यूट ठेवा, कुणाचं माईक ऑन आहे बघा. ओके, हा. तर हा सरळ व्याजचं उदाहरण आहे. आपण सरळ व्याजचं सूत्र काय आहे? अमाऊंट बरोबर सिंपल इंटरेस्ट प्लस पी, बरोबर आहे. ओके, माझा आपला सिंपल इंटरेस्ट घसारा दर म्हणजे किती कमी झाला तो काढायचा आहे आपल्याला. ओके, सिंपल इंटरेस्ट काढण्यासाठी आपल्याला पी पी काढायचं, पी ची व्हॅल्यू काढायचं, ए ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग काय करावं लागेल? ए बरोबर, सर. अरे इथे चक्रवाढ व्याजाचं उदाहरण वापरावं लागेल ना आपल्याला. हो सर. हा हो सर, आपण चक्रवाढ चक्रवाढ व्याजाचं. व्याजाचं सूत्र, हा चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरावं लागेल इथं आपल्याला. हा, चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरूया आपण. ए बरोबर पी 1 - R, घसारा आहे म्हणून -R घेतलं, भागिले 100 छेद n. घसारा आहे म्हणून -R घेतलं. घसारा म्हणजे काय? घटत जातो. ए आहे तुमचा 7,29,000, पी माहित नाहीये 1, R रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? घसारा किती आहे तुमचा? 10, 10 भागिले 100, n किती आहे? 3 वर्षाचा आहे. बरोबर आहे. 7,29,000, पी ला पी, 100 × 100, 100 - 10 90, 90 चे 100, हा 90 चे 100, 7 एक शून्य गेले, एक शून्य गेले, 9 चे 10 राहिले, 7,200, सॉरी 7,29,000 बरोबर पी बरोबर 9 × 10 चला पुढे जाऊया. 7,29,000 हे 10 अंशात गेला, 9 छेदात गेला, बरोबर 3. भाग घालायचा आहे. 9 729, बरोबर आहे. हा, मग 10 × 10 × 10, हा 1,000. बरं, हे 3 शून्य किती झाले? 1 2 3, 1 2 3, हे शून्य 1 2 3, आणि हे 3 शून्य 1 2 3, ही झाली किंमत मग 10,00,000. तुमचं प्रिन्सिपल काय असणार आहे? 10,00,000 असणार आहे. आहे का पर्यायामध्ये? आहे की? समजलं काय? सांगा. काय अडचण असेल तर विचारा मला, मी परत सांग. समजलं सगळा? हो काय सर. समजलं? काय अडचण असेल तर विचार, मी समजलं परत सर. सांगतो. आता याच प्रकारची उदाहरणं आहेत आजच्या ह्याच्यामध्ये. ओके, लिहून घेतलं? हो सर. हो सर. पात्रा शाळेत काल नाहीस रे आज? पात्र सर आज बाहेर आलोय. हा, बाहेर आलोय आज. बाहेर गेलेस का? बर, पुढचं एक्झाम्पल. हा, आता बघा, एका शहराची लोकसंख्या हा दिली आहे 3,02,2,500 एवढी आहे. लोकसंख्या वाढीचा दर प्रतिवर्षी 10% होता. तर 2 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती? 2 वर्षापूर्वी
हा, किती होती म्हणजे आपल्या 2 वर्षापूर्वीचं काय करायचंय, अमाऊंट काढायचंय. ओके. बघा, लक्षात ठेवा असं जर आलं ना तर पी पी किती घ्यायचं, पी हे एवढं घ्यायचं, 3,02,500 पी घ्या. ओके. आता बघा, हा जो काय म्हणले, 2 वर्षापूर्वी मी आता सूत्र घेतलं लिहित नाही, मी डायरेक्ट लिहितोय, मी सूत्राचा वापर न करता डायरेक्टली लिहितोय. वर्षापूर्वी वर्षापूर्वी म्हटलं की 100 अंशात घ्यायचं. हा, किती टक्के होता, 10% होता. 100ला 10% म्हणजे 110. किती वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी म्हणून दोनदा. काही सूत्र येत्र लिहिलं नाही बघा मी. कळालंय का कसं लिहिलंय? हे अडचण असेल तर विचारायच्या मध्ये. काय लिहिलं मी, लोकसंख्या दिली 3,02,500 ती लिहिली. हा, लोकसंख्या वाढीचा जर प्रतिवर्षी 10% होता, तर विचारले काय, 2 वर्ष विचारले. पूर्वीची लोकसंख्या विचारली असेल तर 100 अंशात घ्यायचं. नंतरची लोकसंख्या विचारली असेल. ओके, लक्षात ठेव. पूर्वीची विचारलं 100 अंशात. ठीक आहे. आणि सुरुवात, सर तुमचा आवाज बारीक येतोय. हा सर, आवाज येत नाही. एकच मिनिट. ऑनलाईनची विद्यार्थी आता बोला बरं, मला आवाज ऐकू येते का पाहूया. येतोय सर. हो सर, येतोय आता सर आवाज. हो सर. ओके, तुमचा आवाज मला येतोय येतोय सर. ब्लूटूथला. हा, ओके. हा, 11 भागवतोय. हा, ओके. हा, 11 भाग घालतोय. लक्षकडे द्या सगळ्यांनी. 11 भाग घालतोय. 11 दूनी 22, उरले 8. 11 7 77, उरले 5. 11 5 55, 275 पडले. 275ला परत 11 भाग घालतोय. 11 दूनी 22, उरले 5. 11 5 75, 25. 25 गुणिले 100 गुणिले 100. काय आलं रे? आहे का बघा पर्याय, 2,50,000. हो सर. झालं का उदाहरण? फक्त लक्षात ठेवायचं, वर्षापूर्वी म्हणलं 100 अंशात घ्यायचा, आणि मग किती टक्के वाढली ती छेदात घ्यायचं. वर्षानंतर म्हणलं 100 छेदात घ्यायचा, इतकं लक्षात ठेवा. चला लिहून घ्या. पण नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यामुळं व्हिडिओची क्वालिटी कमी जास्त होत आहे. लिहून घेतलं? बऱ्यातले विद्यार्थी बुक हवं आहे तुमच्या? हो सर. चला पुढचा एक्झाम्पल बघूया. संतोष रावाने एका बँकेमध्ये 2,10,000 सरळ व्याजाने 5 वर्षासाठी ठेवले. मुदती अंती त्यांना 3,36,000 मिळाले, तर व्याजाचा दर किती होता? बर, काय काय दिले एकदा लिहून मग लिहूया, म्हणजे आपल्याला अंदाज येईल काय काय करायचंय. हा, तर सरळ व्याजाने पी ठेवले. प्रिन्सिपल किती रे, 2,10,000. ओके. सरळ व्याजाने किती वर्षासाठी, एन 5 वर्षासाठी. हा, मुदती अंती किती अमाऊंट किती मिळाली त्यांना, अमाऊंट मिळाली 3,36,000 मिळाली. याच्यावर तुम्ही काय करू शकता रे, याच्यावर तुम्ही इंटरेस्ट करू शकता, सिंपल इंटरेस्ट. अमाऊंट मायनस पी. अमाऊंट आहे तुमची 3,36,000 वजा 2,10,000. सांगा किती येते मला, सांगा. 1,26,000. बरोबर आहे. सिंपल इंटरेस्ट आलं. तर तुम्हाला दर विचारले, सोपं आहे. दरचं सूत्र काय, रेट बरोबर सिंपल इंटरेस्ट गुणिले 100 भागिले
पी इंटू एन. काय अडचण इथपर्यंत नाही. सिंपल इंटरेस्ट किती आहे तुमचा? 1,26,000 गुणिले 100. प्रिन्सिपल किती आहे तुमचं? 2,10,000. 2,10,000. एन किती आहे? 5. सोडवा. हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले, एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. 5 दोन्ही 10, 21 सख्ख 26, साईन दोन्ही 12. 12%. इतकं सोपं उदाहरण आहे. कळालं का सगळ्यांना? रिप्लाय द्या. अरे कळालं का नाही? हो सर. कळालंय. हो सर कळाला. हो सर. लवकर लिहून घ्या मग. 8 प्रश्न त्या स्वाध्यायामध्ये झाले पाहिजेत आपल्याला. घेतलं सर. मी लिहायला सुरू केलं की तुम्ही पटपट लिहायला सुरू करायचा. वर्गातले विद्यार्थी असतील किंवा ऑनलाईनचे विद्यार्थी असतील. चला जायचं पुढं. झाले सर. हो सर. हा प्रश्न 2022 विचारलाय बघा. म्हणजे आपण जे प्रश्न घेतो तसे प्रश्न एक्झामला विचारतात बघा. ठीक आहे. मला वाटते कोणत्याच प्रश्न तुम्हाला अडचण शक्यवारी म्हणजे अडचण नाही. हा संपला की आपण नफा तोटा घेणार आहोत. हा हे संपले की चला. कोणती रक्कम दशादशी 4% दराने 3 वर्षासाठी गुंतवली असता चक्रवाढ व्याजाने ₹19,510 व्याज मिळेल? आता असं वाचलं की काहीच कळत नाही. लिहायचं काय काय दिले म्हणजे समजते आपल्याला काय करायचं. दर दिलाय, रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय 4%, एन दिलंय 3. कोणती रक्कम म्हणले म्हणजे पी माहित नाही आहे का नाही. चक्रवाढ व्याजाने काय मिळेल? चक्रवाढ व्याजाने म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट दिले 19,510. 19,510 मिळेल असं म्हटलंय. आता मग आपलं सूत्र काय आहे? आपलं कंपाऊंड इंटरेस्ट सूत्र आहे अमाऊंट बरोबर पी 1+R भागिले 100. एन हे सूत्र आहे आपलं. ओके. आता आपलं ए पण माहित नाही सर. मग आपण काय लिहायचं? ए बरोबर तुम्हाला एवढं माहित असलं पाहिजे. ए बरोबर कंपाऊंड इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल बरोबर पी 1+. ठीक आहे. पी ची किंमत माहित नाही. आर ची किंमत ठेवतो आता. आर ची किंमत किती आहे? ब्लर 4. दिसतंय. हा येईल नेटवर्क येईल 2 मिनिट थांबा. हा आर ची किंमत 4. आता दिसतंय चांगलं. आर ची किंमत 4, एन आहे 3. ओके. 4 न भागला 25 आलं इथं 1/25. ओके. कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे तुमचं? 19,510. पी माहित नाही. पीला पी. इथं पण पीला पी. इथं 1/25. 25 एक 25. 25 एक 26. 26/25 चा घन. 3दा लिहून टाकतो मी. किटकिट नको डोक्याला. है का नाही? आता दिसते का रे ऑनलाईनचे विद्यार्थी? पण नेटवर्क इश्यू आहे आज. हम्म? हा. आता बघा काय करता येईल आपल्याला. क्या करना पड़ेगा अब? काय करावं लागेल रे आता? हे असंच सोडवायचं आहे. पुढची स्टेप मला सूचना आली आता. तर ते 25 जर इज इक्वल टू ह्याच्या त्याच्या तिकडे नेलं तर हो की पूर्ण कंसाला जाईल ना. हा याचा कंस होणार असा. सर ते 26/25 कसं घेतलं? हे 25 एक 25, 25 आणि 1 26, 26/25 घेतले. हा कळलं हा. का? मला वाटलं तिथं 3. थांबा 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 थांबा. काय करावं लागेल रास्कर? 26/25 चा घन असंच ठेवूया का? ओके. बर. मला 26 चा घन सांगता का? 19,510 अधिक पी
17,576 पी 25 सेकंद 15,600. आता बघा काय करतोय मी आता हे जे आहे छेदातलं इकडे घेतोय. काय चुकायले कळणार आहे. हा बोला. आता ह्याच्यातून आपण जर हे असं वजा घातलं तर कसे व्हायचे, कसं करायचं? हे वजा पी नेली तिच्या पलीकड, ह्याला वजा पी. ओके ठीक आहे, ठीक आहे, सोडूया आपण, बघू उत्तर येते का. माझ्या मते येईल उत्तर. आपण असं सोडून गेलो होतो. इकडे बघा, आता इकडे इकडे ह्या बाजूला देतो मी, ह्या बॉक्स मध्ये देतो इकडं. येईल उत्तर असंच असेल, याला दुसरी काय पद्धत दिसत नाही मला सोडवायची. 19,510. ओके, आता ही जी पी आहे ते ह्या बाजूला गेलं म्हणजे इकडे वजा पी झालं बरं का. ठीक आहे, तर 17,576 पी भागिले 15,625 वजा वजा पी. ओके, पुढं 19,510 हा 17,576 पी वजा 15,625 पी. ओके, इथपर्यंत काही अडचण नाही. छेदामध्ये 15,625. आता बघा हे पुढे हे छेद इकडे गुणाकार येणार. 19,510 गुणिले 15,625. ह्याची वजाबाकी सांगा. 6 म्हणून 5 गेले 1, 7 म्हणून 2 गेले 5, 5 म्हणून 6 गेले 15 म्हणून 6 गेले 9. अच्छा, एक वापस दिला. 17 मधून 16 गेले 1, 1951 पी. ओके, आता 1951 पी. आता स्टेप लिहायला जागा नाही, मी डायरेक्ट लिहितोय. आता हे गुणाकारात नाही, तो गुणाकारात हे काय झालं, भागिले झालं खाली इकडं. ओके, आले की रे उत्तर 1951 बरोबर पी. ओके, हे भाग गेला बघा, 10चा भाग. आणि 15,000 काय येतंय उत्तर, 15,625 म्हणजे 10 आहे का पर्याय बघा बरं. आलं उत्तर. अरे आपण उगाच थांबत होतो, येतं का नाही येतं का नाही. कॉन्फिडन्स पाहिजे रे बाबा. बघा, कॉन्फिडन्स लूज झाला माझा. आले उत्तर, उत्तर बरोबर, आपण बरोबर चाललो होतो. फक्त आपल्याला एवढं अवघड कॅल्क्युलेशन करावे लागतील का असा प्रश्न पडला होता, तर करावे लागतात. आता पर्याय नाही. आता दिले तर सोडवावं लागतील, कॅल्क्युलेशन करावेच लागतील. वर्ग घेणं पाठ पाहिजेत, पर्याय नाही. लिहून घ्या. सर 1 मिनिट. सर हो हो, बोला. ते 17,576 पी वजा 15,625 का केलं नंतरच्या ह्याला? सांगतो की, इकडे बघा, हे तर छेदात आहे 15,625. पीचे सर काहीच नाही म्हणजे 1. मग ह्याला तिरकस गुणाकार केला ह्या पीशी, म्हणून इथं 15,625 पी झालं. झालं का? हो सर. संस्कृती समजते? हो सर. चला नेक्स्ट जाऊया. लिहिलं का सगळ्यांनी? लिहा. हो सर. बघा, हा टॉपिकला ट्रिक्स माहित पाहिजेत, फास्ट कॅल्क्युलेशन जमले पाहिजेत, तर हा टॉपिक तुम्हाला वेळ सुटेल. कळतंय का? ट्रिक्स आणि फास्ट कॅल्क्युलेशन आलीच पाहिजे. झालं? पुसू का? हो सर. नेक्स्ट. हा, एका मोटारीची किंमत 2,56,000 आहे. वार्षिक घसारा दर 2.5% असेल तर 3 वर्षानंतर त्या मोटारीची किंमत किती? ओके, 3 वर्षानंतर त्या मोटारीची किंमत किती, म्हणजे 3 वर्ष अमाऊंट काढायचं 3 वर्षानंतर. हे प्रिन्सिपल आपण घसाराचं उदाहरण सोडले बघा आता. ओके, हे प्रिन्सिपल. ओके, हा रेट ऑफ इंटरेस्ट घसारा कसा असणार आहे, हा निगेटिव्ह असेल मग. ओके, एन किती आहे 3. ओके, फक्त रेटला काय करा 2.5. 2.5 ला मी असलो का 2.5 म्हणजे
2.1/2 बरं ते खाली येतो. रेट 2.5 म्हणजेच रेट 2.1/2 म्हणजेच बे दोन्ही 4, 4 1 5, 5/2. या अडचणीत पर्यंत कुणाला नसेल तर आपण ठेवूया फॉर्म्युल्यामध्ये किमती. ए बरोबर P1 घसारा आहे म्हणून -R/100 छेदन. घसारा आहे म्हणून -R घेतलं. ओके. ए काढायचंय. पी दिलीये. पी दिले 2,56,000. 1 - R दिलेलं आहे. आर बघा इथे काय काढले मी 502 काढले का नाही. 502 200 येते 100च्या. मग आता 100 एन किती आहे. एन किती आहे सांगा. 3 वर्ष. ओके. बघा 5 डिसेंबरला बघलं 20 आलं. 20 दुनी 40 येते बघा. 20 दुनी 40, 40 एके 40, एक किती एक राहते. 4140 येते बघा इथं. आता ए बरोबर 2,56,000. थांबा मी व्यवस्थित लिहितो तुम्हाला समजेल. व्यवस्थित लिहितो तुम्हाला समजेल. हे 502 चा 100. ओके. 1 वजा 502 100चं काय होणार आहे. 100च्या खाली काहीच नाही म्हणजे 1 अंशात 100 चा तिसरा घात. ओके. आता बघा तेच येते. 5 दुनी 10 0. 20 दुनी 40, 40 एके 40, 40 आणि 1 41, 4140 येतं. ए बरोबर 2,56,000 गुणिले 4140 किती वेळेस. 3 वेळेस. सर वजा करायचं ना एक. हो वजा करायचं मी अधिक केला. 20 दुनी 40, 40 एके 40, 40 वजा 1 39 पाहिजे. 3940, 3940, 3940, 3940. चला आता सोडूया. शून्य कटले, शून्य कटले, शून्य कटले, शून्य कटले, शून्य कटले, शून्य कटले. 4 न भाग झाला. 4 न भागातला 4 चूक 4 8, 4 सक्क 24, उरला 1, 4 चूक 16. परत 4 न 64ला भाग. कितीचा भाग जाईल. 16 चोक 64. पुन्हा 4 न 64ला भाग. 4चा भाग झाला. 39 सगळ्यांनी किती आहे बघा. 39 गुणिले 39 गुणिले 39 गुणिले 39, 39 सगळ्यांना सांगा किती येतो. 4 उत्तर देणार आहे डायरेक्ट आता. 39 सगळ्यांना 4 गुणिले 39 सगळं किती. 59,319. गुणाकार करा. 4 9 36ला 6, 4 3, 4 1 4, 4 3, 4 7, 4 3 12 2, 1 4 9 36 1 37, 4 3 4 5 20, 20 3 23. आहे का पर्याय बघा. जो पर्याय आहे चौथाच पर्याय बघा उत्तर. काले की सोडवायचं ऑनलाईनचे विद्यार्थी ऑफलाईनचे विद्यार्थी. हो सर. रिप्लाय द्या. हो सर. हो सर. लिहून घ्या. फ्री झूम मीटिंगचे 4 मिनिट राहिले. एक प्रश्न झाला पाहिजे. झालं सर. झाले लिहून सगळ्यांचं. वर्गातले विद्यार्थी हो सर. 1 मिनिट सर. घ्या घ्या लवकर घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. एका पुलाच्या बांधकामासाठी 6,400 कामगार काम करीत आहेत. दरवर्षी 25% कामगार काम सोडून जातात. तर 2 वर्षाचे कामगार किती राहतील. आता सारखं घसाराच असल्यासारखं बरं का. घसाऱ्यासारखंच. ओके. ए बरोबर पी किती घ्यायचं. पी ही घ्या 6,400. ओके. 1 मायनस किती टक्के कामगार सोडतात काम. 25% कामगार कामगार सोडत आहे. किती वर्ष झालं असं. 2 वर्ष. ओके. 6,400. 25 100, 4 1 4,
4 वजा 1 304. 304चा वर्ग म्हणून 304 लिहिलं मी डायरेक्ट. ओके, बघा 4 भागातला 16, 4 भागातला 4चा भाग बसला 400. 400 गुणिले 9, 2 चोक 36, पर्याय क्रमांक 1. कळालं का एवढं फास्ट का नाही कळालं? कळलं सर. कळलं सर. कळालं सर. मग आता किती मिनिट राहिले कळालं. फ्री झूम मीटिंग संपायला? 2 मिनिट राहिले. घ्यायचा एक प्रश्न पटकन या. हो सर. बरं ठीक आहे. आता पुढले 2 प्रश्न राहिले असतील, 7वा 8वा तो उद्या घेऊया. 7वा 8वा प्रश्न राहिलाय ह्या स्वाध्यायामधला, तो उद्या घेऊया. आणि उद्या स्वाध्याय उद्या घेऊया. उद्या जास्त वेळ का घेणं होईना, रिजॉईन होऊन का घेणं होईना उद्या. ठीक आहे. आज थोडं नेटवर्क इश्यू आहे. आणि उद्या जर नेटवर्क इश्यू सॉल्व्ह झाला तर सगळ्यांनी 7 वाजता अलंकारचा क्लास करा. उद्याचा नेटवर्क इश्यू जर सॉल्व्ह झाला मी सांगतो ग्रुपवर. उद्या शनिवार थोडं लवकर घ्यायचं का रे? उद्या शनिवार थोडं लवकर क्लास घ्यायचा का? ऑनलाईनचे विद्यार्थी लवकर क्लास घेतलं चालेल का शनिवारचं उद्या? हो हो सर. सर. चालेल. 6 वाजता 6 वाजता चालेल का 6 वाजता? चालेल. ठीक आहे. 6 वाजता असेल आपले वर्गातले विद्यार्थी 4ला येतील. सॉरी 5ला येतील. 5 ते 7. 4ला या, 1 तास खेळा, 5ला आपण चालू करू. 1 तास खेळायला परमिशन तुम्हाला. ठीक आहे. आपले क्लास संपेल. झूम मिटिंग एंड होईल कोणत्या क्षणी. 1 मिनिट आहे. काही डाऊट असेल तर विचारा. तुम्हाला अलंकारचा व्हिडिओ लिंक पाठवतो ग्रुपवर, ती पाहून घ्या. ओके. मी स्वतः म्हणजे त्या व्हिडिओ बरोबर सांगणार होतो. थोडा आज नेटवर्क प्रॉब्लेम मला. मी तो व्हिडिओ पण ग्रुप पाठवतो. लक्षात ठेवा, बोधले सर मराठी व्याकरण असं सर्च करा. खूप छान शिकवतात, इंटरेस्टिंग शिकवतात. सगळं मराठी तुमचं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. युट्यूबला सर्च करा बोधले सर मराठी व्याकरण. छान शिकवतात. MPSC शिकवतात, पण ते आपल्या पण फायदेशीर आहे. ठीक आहे. काय अडचण असेल तर विचारा ऑनलाईनचे विद्यार्थी. नाहीये काय अडचण? ओके. चला, बघता बघता 15 दिवसच राहिले तुमचे आमच्या संपर्काचे. आलंय की. ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण थांबूया. हो, थांबा.